मित्रांनो, तुम्हालाही माहिती आहे का, लोणावळ्याजवळ असं एक देवीचं मंदिर आहे जे नवसाला पावतं आणि जिथे हजारो भक्त दर्शनासाठी येतात. आज अचानक प्लॅन झाला एकविरा आईच्या दर्शनाला जाण्याचा. मग काय, आम्ही सगळी गँग रेडी होऊन निघालो एकविरा आईच्या दर्शनाला. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलो एकविरा आईच्या पायथ्याशी. हे आहे एकविरा आईचं पायथा मंदिर. दर्शनाला जाण्याआधी आम्ही थोडी पोटपूजा केली. आता खरा भाग सुरू झाला, डोंगर चढायचा. एकविरा माते की म्हणत आम्ही चढायला सुरुवात केली. पायथ्यापासून मंदिरापर्यंत साधारण 300 ते 350 पायऱ्या आहेत. एकविरा आईची खास श्रद्धा म्हणजे आई नवसाला पावते, म्हणून खूप भाविक नवस मागतात आणि नवस पूर्ण झाला की काही जण गुडघ्यावरून आईचे दर्शन घ्यायला येतात. आणि हो, मंदिराकडे जाताना तुम्हाला खूप छोटे मोठे स्टॉल दिसतील. खाण्यापिण्याच्या वस्तू, पूजा साहित्य आणि ओटीचं सामान वरती मिळतं. आम्ही ही ओटी घेतली आणि निघालो आईच्या दर्शनाला. डोंगराच्या कडेवर वसलेलं आईचं मंदिर खूप सुंदर दिसतं. इथून पुढे आमची दर्शनाची लाईन सुरू झाली. कधी कधी इथे काही भक्तांच्या अंगातही येतं, त्यामुळे हे ठिकाण खूप जागृत देवस्थान मानलं जातं. एकविरा माते की खूप सारे कोळी बांधव त्यांच्या लग्नाची पत्रिका घेऊन किंवा लग्न झालेले जोडपं घेऊन आईच्या दर्शनाला येतात. एकविरा आईचा उदो उदो. आमचंही खूप छान आईचं दर्शन झालं. पण एक गोष्ट, खूप लोक आईच्या दर्शनाला येतात पण बाजूलाच असलेली एकविरा लेणी न पाहताच निघून जातात. आईच्या मंदिराच्या बाजूलाच ही लेणी आहेत. दगडात केलेलं खूप सुंदर कोरीव काम इथे पाहायला मिळतं. बाहेर कितीही ऊन असलं तरी लेणींच्या आत छान गारवा असतो. आम्ही आईच्या चरणी प्रार्थना केली आणि परतीच्या वाटेला लागलो. उतरताना खूप सारे कोळी बांधव ढोल ताशांच्या गजरात आईला लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी येताना दिसले. आणि वाटेत आम्हाला लहान मुलांची खूप सुंदर अशी पालखी सुद्धा पाहायला मिळाली. खाली पायथ्याशी आल्यावर एका ताईच्या अंगातही आलं होतं. हीच एकविरा आईची लीला. आणि अशा या सुंदर वातावरणात आपला आजचा मिनी ब्लॉग इथेच संपूयात. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग एकविरा आई दर्शन कमेंटमध्ये नक्की सांगा. एकविरा आईचा उदो उदो.